दुसरं काय नाव आहे का नाही? सर्जा सर्जा. पण ते गरीब आहे बरं का, ते बडवले मागच ना, त्यामुळे ते अंगावर येत नाही, ते गरीब आहे. आणि हे राजा आहे का नाही, ते अडसणाला पण लागत नाही. नायकापासून विषय कोणते रान नागरले, पण आता त्याने लय वळून टाकले. ते आडासाला धरा, आडासाला धरा. मला पण लागले भूक, मला पण लागले भूक, आणि ह्यांना पण पाणी पाजायचं आहे. त्यामुळे आता कारभारी कुठे राहिली बघतो. हे कारभारी हायच कुठं तू? अगं बाई इकडे आहे तुम्ही. मग काय पोटात कावळावर येतोय? ती काय मग तुमच्यासाठी तर आली नाही नाही घेऊन. हे बायलांना वैताग आणला असा. आता एक काम कर, काय त्या झाडाखाली जाऊन बस. बर. आणि मी हातपाय धुतो. ह्याची दावण जळली ह्याची, असं काय करता येईल? मी काय म्हणते तू गेल्या वर्षी मी सांगत होतो, ऐकली नाही? ह्या राजाला काढून टाकूया म्हणलं, झाडेल देऊया. तू ऐकत नाही. तू म्हणलीस राजा पहिला कुणाचा आहे? कसलं कसलं कसं सकाळी माझ्या ढेंगात शिंगाटलं त्याने. आणि कमी जास्त झाला असतं तर अगं मी तुला एकूणचा एक नवरा आहे. बया असला अबद्दल काय बोलू नका. आता असं कर, मी जीवन घेतो. दिलीप कोळेकर या पत्रासाठी त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक दिले, तरी मंडळ आपल्या सदस्य आभारी आहे. रामचंद्र नाणेर यांनी या पत्रासाठी 101 रुपये दिला, मंडळ आभारी आहे. कोण आला इथं म्हणायचं? काय झालं? अरे बाबा, अगं पण आपल्या शेताची नासाडी किती केली या माणसानं? अरे टोमॅटो तोडली, बटाटो तोडलं, वांगी तोडली, सगळ्या माळ्याची नाश करून टाकला. तिकडे राजा एकतर भटके भत्रेवाडी यांच्याकडे या पत्राला
101 रुपयाचं पारितोषिक आलं तरी मंडळ आपल्या सततच्या आभार आहे. लक्ष्मण झोरे लेंडोरे यांच्याकडे तिकडे कोण जातो शेतात आले का काय का प्यार तोडून टाकलीस वापस सगळ्या तोडून टाकलास हा काय केलंस का भूक लागली अरे का सांग तसं तसं लेका सांग की भूक लागली आता लेका टमाटी तोडतोयस वांगी तोडतोयस बटाटी तोडतोयस मी हे जीव जरा बोलू बोलायचं आहे हे जीव बोलू ह्याच्यावर बोलणार ह्याच्या बोलू चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय शॉक नाही ना लागणार लांब धर जरा लांब धर भूक लागली भूक लागली आम्हाला का तू वांगी खातोय बटाटा खातोय मला भाकरी मागायची मी आता जेवलो इथं ते की हा संपलं आता जेवण बाकी संपलं जेवण बर. जेवण सहा महिने आंघोळ केलेलं नाही सर माझ्या बायकोच्याकडे जातोय काय माझी बायको बघ कसली आहे हा चंद्राला म्हणते उगवू नका सूर्याला म्हणते मावळू नका हा ही बायको आहे मग कोण आहे कशाला म्हणतात म्हणजे काय बायको हा कशाला म्हणतात बायको म्हणजे काय बायको म्हणजे का आता तुझी बायको हो एकट्याचीच एकट्याची सगळ्यांची नाही ना नाही एकट्याची म्हणजे सामनेवाला आहे ते कोण त्याची दुसरी आहे त्याची दुसरी आहे हो मोठी आहे त्याने दोन केले का दोन तेवढं दोन केलं तर एकदम दोन पण मला भूक लागली त्याचं काय आवडेल पण काय हे तोडलंस कशाला तोडलंस तुला कोणी सांगितलं तोडायला मी खाणार तू खाणार तोडलंस ते तोडलं जाऊन खाणार खाणार तोडलंस ते तोडलंस आणि म्हणतोय तोडणार आणि खाणार आता काय तुझ्या पुढे डोकं ठेवू का? काय होतंय काय मला भूक लागली अरे भूक लागली पण माझं काय शेताचं सगळी नासाडी केलीस ना काय होते एकट्याने केली अरे तर राजा तिकडे करभार सापकाचा फटका मारून करभार वसूल करतोय एक तर शेत पिकना दुष्काळ पडलाय मग मला काय जनावरांना चारा मिळाला माणसाला आणि मिळाला तू सगळ्याला का शेताची नासाडी केलीस मला काय करते तुला काय देऊ माती खातोस का आता माती भूक लागली हा त्या बुवाकडे भरपूर आहे मला असले बायको मिळेल खाऊन खाऊन पोट झालं एवढं मला असले बायको मिळेल मला असले बायको मिळेल अरे तुला का कळना झालंय काय केसाच्या जटा झाल्या आणि तू बायको करायला तुला कोण देणार बायको रे? आणि ह्यो कोण ह्यो ह्यो खोंड होय हो. ह्यो खोंड नाही कोण ह्यो बाधा बैल आहे असं आहे ह्यो बाधा बैल आहे खोंड नाही तो तू मगाच्यानं मला ओढीत होता माग मग तू काय करणार आता जातोस का नाही जितना जाऊ लवकर जा मी नाही जाणार जाणार नाही मग मी खाणार आहे मला भूक लागली हे कारभारनी याचा काहीतरी पर्याय करायला लागेल आपल्याला बरं का महाराज हे खोळा आहे आणि खुल्याच्या नादी कोण लागायचं बाया ए बाबा तिकडे जा असं करूया आपण याला बांधून देऊया आणि तर शेताची सगळी वाट लावल्याशिवाय राहणार नाही चल बघू. मग ह्याला बांधायला पाहिजे आपण ना ए येड्या हा तू येडा आहेस ना शाण आहे मी. शाण आहे हो. तुझं नाव काय हो मला तुला सांगितलं मी कसलं काहीतरी म्हणलो मी सरलो तू खिशात काय आहे रे तुझ्या माझ्या हो माझी वांगी वांगी तोडून घेतले ते वांगी बकाटू हा बकाटू वांगी बकाटू हा टमाटो वांगी बकाटू टमाटो आणि ते पिशवीत काय आणलंयस एक माझ्या सामान आहे बिस्लरिया हा बायकोची मेकअप असेल तुझ्या बायकोची मेकअप आणलीस का तुझ्या हो हो तुझ्या मेकअप आणलीस का एकदम ऐक तू जा लवकर बघायच ना साडे. मला काम करू दे 4-5 सोंड नांगरला असता आतापर्यंत हो जा लवकर पहिलं बघा तिथं बाबा झाडाखाली बांधले जाऊ जा लवकर भूक लागली तिथं काय अरे जा बाबा आणखी काय करू नको याला मला झालं काय रे? अरे तुझ्या शेतात एवढं पीक आहे मला एवढं दिलं तर काय झालं अरे बाबा इथनं जा तुझ्या पाया पडतो तू जातोयस का नाही मला मला सांग काहीतरी दे की
तू जातोयस का नाहीस मला पहिले असंच कसं जाऊ काहीतरी दे का ना तुला काय देऊ आता जेवण ते जेवलं मी असं कर आणि मग उपाशी जाऊ तुला राजा पाहिजे देतो चालेल राजा माझ्या आपलं पोटात ते काहीतरी मी पोटात एक वरीच झालं राजाला काढून टाकायचा म्हणतोय गिरायक लागला तू घेतोयस का बोल तुला फुकट दिला मला नाही आवडायचं ते तुम्हाला आवडतोय बाई आवडणार नाही नाही मग असं कर तू येसन घाल त्याला मगाशी गाठली आपण तोडली त्याने बरं का नवसानं नाही तसं कुठं जातो माझ्या मला काहीतरी दे का ना म्हणजे जातो जातोयस का तर मी बांधून ठेवील बघ अरे मी तसं कसं जाईन काहीतरी दे ना तू जाणार नाहीस नाही कारभार निघाल त्याला Yes. हो तू बांधून टाकू आपण त्याला हे बा या शेतात आलेला नासाडी करणाऱ्या माणसाला बांधून ठेवलाय याला आता कोण सोडवतो ना माणूस कोण आहे तर सामनेवाल्यांना सांगायचं विठ्ठल मगाशी झालेल्या गवळणीला जयेशबाई आमकर यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आले त्यांच्यासाठी एक छानसं नाव त्रिकोणी राजनाला लावलं त्रिकोणी झाकण जयेशबाईने जन्म देणारी समुद्राच्या लाटेला ताजमहालाची सावली समुद्राच्या लाटेला ताजमहालाची सावली जयेशबाईने जन्म देणारी धन्य आहे ती माऊली धन्य आहे ती माऊली धन्यवाद.